लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायचा आहे। सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचं अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। नमस्कार माझ्या लाडके बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे बघा. मकर संक्रांतीचा सण तोंडावर आलाय आणि त्याआधीच वातावरणात एक वेगळीच लगबग सुरू झालेली आहे. एकीकडे शासनाकडून तिळगुळच्या रूपात थेट बँक खात्यात पैसे जमा होण्याची आनंदाची बातमी आहे आणि दुसरी बातमी तब्बल 26 लाखाहून अधिक बहिणींच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक चिंताजनक अपडेट मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे बघा. सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे 3,000 रुपये 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. जरी उद्या शनिवार सुट्टीचा दिवस आणि बँकेला जर सुट्टीचा दिवस असला तरी शनिवार आणि रविवार तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. कसे ते जाणून घेऊयात. 9 जानेवारीला त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आजचा व्हिडिओ फक्त माहिती देणार नाही तर तुमच्या मनातील प्रत्येक शंकेचे निरसन करणार आहे. तुमच्या खात्यात 3,000 रुपये येणार की 4,500 रुपये, तुमचं नाव यादीमध्ये आहे की अपात्रतेच्या गर्तेत अडकलंय हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आजचा व्हिडिओ सगळ्यात महत्वपूर्ण आहे, कारण मी तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनाच नाही तर मुख्यमंत्र्यांनी आत्ताच त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे की मला लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे. ते कसं ते होणार आहे, तुमच्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे, ती लक्षात घ्या. आणि जर तुमचं नाव कोणत्या कारणामुळे अडकलं असेल तर ते देखील कसं सॉल्व्ह करायचं ते देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. सगळ्या प्रश्नाची अत्यंत विस्तृत आणि आतली माहिती आज आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुमच्या एका चुकीमुळे हाताशी आलेला घास हिरावला जाऊ शकतो. सुरुवात करूया गोड बातमीने. सरकारने दिलेलं वचन पाळलं आहे. तेरी बहनों के लिए आज बडा निर्णय हे शब्द खरे ठरत आहेत. आजपासून म्हणजेच 9 जानेवारी 2026 पासून 9 जानेवारी 2026 पासून राज्याच्या तिजोरीचे दरवाजे तुमच्यासाठी उघडलेले आहेत. सरकारने याला संक्रांती बोनस म्हटलंय, पण हा बोनस नेमका किती? तर 2 गट आहेत. रेग्युलर बहिणी 3,000 रुपये, ज्या माझ्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वेळेवर मिळालेला होता, त्यांच्या खात्यात आता डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून 3,000 रुपये त्या ठिकाणी जमा होत आहेत. ऑलरेडी 9 जानेवारीला काही जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत बघा. वेटिंगवर असलेल्या बहिणी 4,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. ज्यांना काही तांत्रिक कारणामुळे नोव्हेंबरचे पैसे मिळाले नव्हते, कुठेतरी काहीतरी तुम्हाला अडचण येत होती पैसे मिळण्यासाठी, तर त्यांना आता सरकार व्याजासहित प्रेम देत आहे. म्हणून नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे तिन्ही महिन्यांचे तुम्हाला 4,500 रुपये 4,500 रुपये त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. हे पैसे पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू उमटेल. तेच तर या योजनेचं यश आहे ताईंनो. तुमच्या जिल्ह्यांचा नंबर, कधी वेळापत्रक बघा. आता तुम्ही म्हणाल, भाऊ आमच्या जिल्ह्यात कधी येणार पैसे? तर सरकारने यासाठी एक शिस्तबद्ध प्लॅन बनवला आहे. तो प्लॅन जाणून घ्या. जरी उद्या दुसरा शनिवार आणि परवा रविवारची सुट्टी असली तरी काळजी करू नका. डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीमुळे सुट्टीच्या दिवशी तुमच्या मोबाईलवर क्रेडिटचा मेसेज म्हणजे पैसे जमा झाल्याचा मेसेज त्या ठिकाणी येणार आहे. शुक्रवार 9 जानेवारीला बघा, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दुपारपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होती आणि यवतमाळ, वाशिम, परभणी, सोलापूर, कोल्हापूर वर आज मेसेज आला नसेल तर 24 तास वाट पहा, उद्या दुपारपर्यंत नक्की येईल. शनिवार म्हणजे आज दिनांक शनिवार बुलढाणा, लातूर, सांगली, सातारा, धुळे, नंदुरबार, कोकणातील रायगड, पालघरसह 12 जिल्ह्यांचा त्या ठिकाणी नंबर आहे. त्यानंतर 11 जानेवारीला पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांसह उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये रविवारी पैशांचा त्या ठिकाणी जमा होणार आहेत. आता एक कटू सत्य, दुसरी बाजू 26 लाख बहिणी अपात्र ठरवलेल्या आहेत. 26 लाख बहिणी अपात्र ठरवल्यात का? तुमचा तर नंबर त्याच्यामध्ये नाहीये. तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो बहिणींनो, आनंदाच्या या वातावरणात एक दुःख
सत्य त्या ठिकाणी पचवावं लागणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकृतपणे सांगितलंय की राज्यातील 26,34,000 बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. ऐकून मन सुन्न होतं, पण यामागची कारणं समजून घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण पुढे सावध राहू शकू. सरकारने फक्त तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर विश्वास ठेवला नाही, तर त्यांनी तुमची लाईफस्टाईल, राहणीमान तपासली. यासाठी आर-टी-ओ, इन्कम टॅक्स, बँकाचा डाटा वापरला गेला. हाय प्रोफाईल राहणीमान जर तुम्ही एखाद्या पॉश सोसायटी, फ्लॅटमध्ये, बिल्डिंगमध्ये राहत असाल, तर सरकार असं म्हणतंय की तुम्हाला इतकं भाडं किंवा मेंटेनन्स परवडतो, म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्तच असणार आहे. मुळे अनेक मध्यमवर्गीय महिला अडकल्या आहेत. घरातील आलिशान वस्तूंचा फटका. हे खूप महत्वाचं आहे. सरकार आता तुमच्या घरात डोकावून पाहत आहे. साधा फ्रीज असेल तर ठीक, पण तुमच्या नावावर, पतीच्या नावावर महागड्या डबल डोअर फ्रीजचं बिल असेल तर अडचण येऊ शकते. आणि घरामध्ये जर मोठा टीव्ही असेल, 43-55 इंची स्मार्ट टीव्ही आहे, तुमच्या नावावर बिल आहे, तर मग तुम्ही गरीब कसे, असा प्रश्न सरकारला पडलेला आहे. वॉशिंग मशीन टॉप लोड, फ्रंट लोड वॉशिंग मशीन असणं म्हणजे त्याचा मेंटेनन्स परवडणं, हे देखील उत्पन्नाचं लक्षण मानलं गेलंय. वाहनांचा शौक, 4 चाकी तर सोडाच, पण जर तुमच्या घरात 150 सीसी पेक्षा जास्त पॉवरची बाईक असेल, तर तुम्हाला योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे. बँकेतील व्यवहार, तुमच्या पासबुकमध्ये जर मागील 3 वर्षात कधीही एका वर्षात 2.5 लाखापेक्षा जास्त रकमेचे व्यवहार झाले असतील, तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठरणार आहात. थोडक्यात सांगायचं तर उत्पन्न दाखला एकीकडे आणि राहणीमान दुसरीकडे, या दोन्ही तफावत आढळल्याने हा मोठा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पण थांबा ताईंनो, निराश होऊ नका. अजूनही 45 ते 50 लाख बहिणी अशा आहेत ज्यांची फक्त केवायसी बाकी आहे. ज्यांची केवायसी केली नाही, त्यांनी त्वरित करून घ्या. कदाचित 31 जानेवारीपर्यंत यासाठी मुदतवाढ मिळू शकते आणि याची अधिकृत माहिती जशी आमच्यापर्यंत पोहोचेल, तशी या चॅनलवर आम्ही त्या ठिकाणी प्रकाशित करू. दुर्दैवाने ज्यांचे पतीचे निधन झाले आहे, अशा विधवा भगिनींना मृत्यू प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांना येत्या 2-3 दिवसात तातडीने लाभ देण्याचे नियोजन आहे. एक कळकळीची विनंती, जर तुम्ही खरोखरच नियमात बसत नसाल, तर कृपया खोटं बोलून लाभ घेऊ नका. सरकारकडे सगळा डेटा आहे. सरकारी नोकरी करत असाल, तर नंतर व्याजासहित पैसे परत करावे लागतील आणि फसवणुकीचा गुन्हाही दाखल होऊ शकतो. बहिणींनो, लाडकी बहीण योजना एक मोठा आधार नक्कीच आहे, पण तो एकमेव आधार नाही. जर काही कारणाने तुम्ही अपात्र ठरला असाल, तर खचून जाऊ नका ताईंनो. सरकारचे इतरही अनेक उपक्रम आहे. शिलाई मशीन योजना आहे, बांधकाम कामगार योजना आहे, घरकुल योजना आहे. या योजनांची माहिती घ्या. स्वतःच्या पायावर उभं राहा. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, तर लाईक करा. ज्यांनी पैशाची गरज आहे, असे तुमची किमान 5 मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांनाही वेळेत माहिती मिळेल. आणि हो, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला मकर संक्रांती गिफ्ट मिळालं की नाही? आणि अशा सत्य आणि सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलशी जोडलेले राहा. धन्यवाद.